कोल्हापुरात ऊसाच्या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवलेली बैठक निष्फळ ठरली आहे। झालेल्या बैठकीत आम्ही समाधानी नसून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला। उद्यापासून एकही साखर कारखाना चालू देणार नसल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाच्या दराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। हे बेकायदेशीरित्या चालू असणारे कारखाने कायदा हातात घेऊन आम्ही बंद पाडू, प्रशासनानं आमच्यामध्ये येऊ नये असा इशारा आम्ही दिलेला आहे। माझी पालकमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, एक तर कायदेशीरित्या गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचा RSF प्रमाणे हिशेब व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही। आमच्यावर कायदेशीरित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे। त्याचबरोबर यावर्षी तुटणाऱ्या ऊसाच्या बाबतीत तोडणी वाहतूक भरमसाठ वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी FRP निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे। याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही।